क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कोपरगाव तालुक्यातील मोरवीस येथे अखंड हरिनाम सप्ताहाला 24 वर्ष पूर्ण। कोपरगाव तालुक्यातील मोरवीस या गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यंदा या उपक्रमाला 24 वर्ष पूर्ण झाली आहेत। भगवान मोरेश्वराच्या कृपेने योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि शुक्लेश्वर महाराज कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडला। या सप्ताहाची सुरुवात बुधवार दिनांक 25 मार्च रोजी कार्यक्रमाचे नियोजन पुढील प्रमाणे होते। पहाटे 5 ते 6 काकडा भजन, सकाळी 7 ते 11 ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण वाचन, सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ आणि रात्री 7:30 ते 9:30 कीर्तन। कार्यक्रमाचे व्यासपीठ संचालन हरिभक्त पारायण राहुल महाराज कासार करंजी, हरिभक्त पारायण दीपक महाराज राऊत व हरिभक्त पारायण गोरख महाराज जाधव यांनी केले। सप्ताहादरम्यान विविध कीर्तनकारांनी आपली सेवा दिली। 25 मार्च मधुकर महाराज गडाख धामोरी, 26 मार्च बबन महाराज चव्हाण नांदगाव, 27 मार्च विजयानंद गिरी महाराज पुणतांबा, 28 मार्च लखनगिरी महाराज निलखेडे आश्रम, 29 मार्च शुक्लेश्वर महाराज कदम मोरवीस, 30 मार्च गणेश महाराज करंजकर नाशिक, 31 मार्च वैभवदादा महाराज शेटे कानडी, 1 एप्रिल राहुल महाराज डुमरे खडांगडी। तसेच गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी हनुमान जयंती निमित्त वाणीभूषण हरिभक्त पारायण गोरख महाराज कुदळ पिंपरी यांचे सकाळी 10 ते 12 या वेळेस सुश्राव्य काल्याचे कीर्तन झाले। समारोपाच्या दिवशी महाप्रसादाची सेवा सर्जेराव बाजीराव सोनवणे, सागर राजेंद्र सोनवणे, खंडेराव विश्वासराव सरडे यांनी दिली। या अखंड हरिनाम सप्ताहासाठी मोरवीस गावासह परिसरातील गावांमधून मोठ्या प्रमाणावर भाविकांनी सहभाग नोंदवला। कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे। मोरवीस या गावामध्ये तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर या मोरवीस गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालत असताना आज प्रसादाची अर्थात काल्याची सेवा पूर्णत्वाची सेवा ही माझ्या वाट्याला सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आमचे मंगेश भाऊ त्यांच्या माध्यमातून ही सेवा व सर्व ग्रामस्थांच्या वतीने ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। अतिशय नयनरम्य हा सोहळा होता। त्यांच्या सप्त्याचं यंदाचं हे 24वे वर्ष होतं। 24व्या वर्षाकडे आपण वाटचाल करत असताना अतिशय नयनरम्य हा सोहळा खऱ्या अर्थाने हा पार पडला। जो या सप्त्यामध्ये घरी राहिला असेल तुकाराम महाराज त्याला अभागी म्हणतात। ऐसा सांडोनी सोहळा मिका पडेल निराळा या तुकाराम महाराजांच्या संतुक्तीप्रमाणे सर्व गावांनी या परिसराने या सप्ताहाचा आनंद घेतलेला आहे। त्या आनंदामध्ये आम्ही सुद्धा येण्याचं आमच्या पदरामध्ये पुण्य पडलेलं आहे आणि त्याचे भागीदार खऱ्या अर्थाने आज आम्ही आहोत। हे भाग्य आमचं सद्भाग्य आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालं हे देखील आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं रामकृष्ण। मी मोरवीस गावचे सरपंच जनार्दन पारखे। आमच्या सप्ताह कमिटीचं आयोजन एकदम व्यवस्थितरित्या तरुण मित्र मंडळांनी पार केलंय। तुकाराम महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व शुक्लेश्वर महाराज कदम यांच्या मार्गदर्शनाने हा सप्ताह व्यवस्थितरित्या पार पडतो। तरुण मंडळींनी एकदम चांगला सहभाग घेऊन आम्ही आमच्या गावात यावर्षी 24 वर्षापासून चालू असलेला सप्ताह यावर्षी आम्ही 7 ते 9 कीर्तन व पूर्ण गावाला महाप्रसाद असं नियोजन करून एकदम व्यवस्थितरित्या सप्त्याचं झाला आणि पुढच्या वर्षी रौप्य महोत्सव अशाच व्यवस्थितरित्या एकदम मोठ्या याने साजरा होईल असं हे सांगून माझे 2 शब्द संपवतो। गेल्या 24 वर्षापासून मोरवीस गावामध्ये अखंड हरिनाम सप्त्याचं नियोजन संपूर्ण ग्रामस्थ, युवा, तरुण आणि सर्व महिला सर्वांच्या वतीनं मोरवीस ग्रामस्थ म्हणजे गेल्या 24 वर्षापासून अखंड हरिनाम सप्त्याचं नामकरण यज्ञ चालू आहे। तसेच गावातील सर्व मंडळी सप्त्याच्या ठिकाणी अगदी व्यवस्थित नियोजन करून कुणीही कुठल्याही पद्धतीचं मतभेद न करता सप्त्याचं आयोजन मोठ्या खुशीने उत्साहाने पार पाडत आहे। तसेच गावातील सर्व गावातील सर्व भजनी मंडळ युवा नेतृत्व सर्वांचं मी या निमित्तानं आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।